संक्रांतीचे हळदी कुंकू हे प्रत्येक घरासाठी उत्साहपूर्ण वातावरण घेऊन येतं. पण हे हळदी कुंकू जर अख्ख्या सोसायटीचं एकत्र असेल तर हा उत्साह किती पटीने वाढेल याचा विचार करा बरं. चिंचवडमधल्या आनंदवन सोसायटीमध्ये गेल्या 18 वर्षापासून दरवर्षीच अशाच प्रकारचं एकत्रित हळदी कुंकू केलं जातं. नवनवीन कल्पनांची देवाणघेवाण यातूनच होते. खर्च आणि श्रम हे वाटून घेतले जातात. दरवर्षी एखादा विषय घेऊन त्याला अनुसरून सजावट, पेहराव, वाण, खाऊ, रांगोळी हे सगळं ठरवलं जातं. या वर्षीचा विषय ठरला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मग कामं सुरू झाली. तिरंग्यातील रंग सगळीकडे वापरू असं ठरवलं. त्याप्रमाणे फुलांच्या रांगोळीमध्ये ध्वजाला सलामी देणारी मुलगी अवतरली. तिरंगी फुग्यांची सजावट, ते 3 रंग असलेले वाण, आलेल्या स्त्रियांना द्यायचा खाऊ आणि हो, तिळगुळ सुद्धा तिरंगीच बरं का. सोसायटीमधल्या सगळ्या महिलांनी 3 रंगाच्या साड्या नेसल्या. सगळं कसं आधी ठरवून केल्यामुळे कुठेही धावपळ गडबड नाही. सजावट इतकी छान झालेली की आलेल्या हळदी कुंकूसाठी महिलांना फोटो काढण्याचा मोह आवरत नव्हता. सगळ्यांचे हसरे चेहरे, मधून मधून फुटणारे हास्य कारंजी, यातून दिवस होता तो फक्त आनंद आनंद आणि आनंद.